आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र. लोकसुख वार्तांकन. लोकसुख बातमी. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वारंवार गुन्हे करणाऱ्या 2 अट्टल गुन्हेगारांना एमपीडीए कायद्यांतर्गत कारवाई करून 1 वर्षांसाठी अमरावती व नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. संकेत सुनील गायकवाड वय 22 वर्षे व सोमनाथ उर्फ डच्चा बबन लोंढे वय 20 वर्षे दोघेही राहणार कवडीपाट कदम वाकवस्ती तालुका हवेली अशी झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आलेल्या गुन्हेगारांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संकेत गायकवाड व डच्चा लोंढे यांच्यावर घातक शस्त्राने दुखापत करणे, दंगा करणे, बेकायदा हत्यार बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे परिसरातील सार्वजनिक सुव्यवस्थेस बाधा निर्माण झाली होती. सदर दोन्ही आरोपींवर लोणी काळभोर पोलिसांनी प्रतिबंधक कारवाई करून देखील त्याच्या वर्तणुकीत सुधारणा होत नव्हती. या दोन्ही गुन्हेगारांवर कायद्याचा वचक बसावा म्हणून लोणी काळभोर पोलिसांनी तडीपारीचा प्रस्ताव तयार करून हडपसर परिमंडळ 5च्या सहाय्यक पोलीस आयुक्त अश्विनी राख यांच्या माध्यमातून पोलीस आयुक्त अमितेश कुमार, अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील व पोलीस उपायुक्त आर राजा यांच्याकडे पाठविला होता. दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्थानबद्धच्या प्रस्तावाला मंजुरी देऊन अट्टल गुन्हेगार संकेत गायकवाड याला एमपीडीए कायद्यांतर्गत 1 वर्षांसाठी अमरावती कारागृहात तर डच्चा लोंढे याला 1 वर्षांसाठी नागपूर मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी सदर दोन्ही आरोपींना मोठ्या शिताफीने पकडून कारागृहात स्थानबद्ध केले आहे. ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कर्णकोट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल जाधव, पोलीस उपनिरीक्षक उदय काळभोर, पोलीस हवालदार गणेश सातपुते, रामहरी वनवे, पोलीस नाईक तेज भोसले, चक्रधर शिरगिरे, विलास शिंदे, सूरज कुंभार, शैलेश कुडळे, संभाजी देवीकर, योगेश पाटील व प्रदीप गाडे यांच्या पथकाने केली आहे.